मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सुमित्र म्हणतो, कॅमेरा काय करताय हा? आणि मग सारंग म्हणतो हा. आणि मग आजी म्हणते हा आ आ ऊ असं काहीतरी बोलत असते. आणि ऐश्वर्या डोक्यावर हात लावते आणि अवंतिका म्हणते, नक्की काय चाललंय? एवढा सेटअप, कॅमेरा वगैरे, प्रोफेशनल कॅमेरा घेऊन काय चाललंय ते? काय शूट बीट करतायत का? आणि मग सुमित्र म्हणतो, आणि घरचे गेले कुठे सगळे? आणि मग आजी म्हणते वर गेले. आणि ऐश्वर्या डोक्यावर हात आणि सारंग म्हणतो वर गेले नाही, तिला म्हणायचंय की सुट्टीवर गेले, घरातले सगळे सुट्टीवर गेले असं सारंग म्हणतो खूप भिवून. अवंतिका म्हणते कोण सुट्टीवर गेलाय? काय गोंधळ चाललाय? आणि विक्रांतच्या गावी विक्रांत म्हणतो नाही म्हणजे हे मला कळालं नाही ना. आणि जानकी म्हणते नाही मी कार्तिक विषयी बोलतीये. तुम्ही आल्यापासून एक गोष्ट नोटीस केली आहे का? शर्वरी माणसं आणि कार्तिकची किती गट्टी जमली आहे. त्यांचं किती लवकर बॉन्डिंग झालंय. आणि कार्तिकचाही शर्वरी माणसांवर खूप जीव आहे. ते किती मायने करतायत त्यांचं. आणि जानकी म्हणते तुम्हाला हा विचार कसा वाटतोय? आणि त्यावर मालती काकू म्हणतात काय बोलतेस जानकी? त्याचा सांभाळ आम्ही करायचा काकू. आणि ऋषिकेश म्हणतो काकू हरकत काय? तुम्ही त्याला चांगलंच ओळखतात. त्यांचे आई वडील ॲक्सिडेंटमध्ये गेले तरी आणि तुम्ही त्यांना ओळखतातही. इथे तो आजोबाकडे राहतो आणि ते मुळातही खूप हुशार आहे. आणि ऋषिकेश म्हणतो त्याच्या हुशारीला मुळशीमध्ये चांगलाच वाव मिळेल. आणि काकू हे बघा, तुम्ही जर त्याला कळत्या वयामध्येच घरी आणलं, त्याला समजून जर सांगितलं ना तर तो समजून घेईल. आणि त्याला खरं कसं सांगायचं याचा तुम्हाला प्रश्नही पडणार नाही. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये अवंतिका स्वामीला म्हणते स्वामी आपण एक काम करू, जानकी वहिनीलाच फोन करून विचारू, म्हणजे काय चाललंय ना गोंधळ ते सगळं समजेल आपल्याला. सौमित्र खिशात हात घालणार तोच ऐश्वर्या म्हणते कशाला? सगळेजण बाहेर गेलेत, घरात कोणीच नाही म्हणून आम्ही. आणि सौमित्र विचारतो म्हणून काय? आणि सारंग म्हणतो रोल. आणि परत विषय वळीत म्हणतो रील रील रील. आणि आजी पण म्हणते हां रील रील. सारंग पुढे म्हणतो एक रील खूप फेमस झाले ना, ते मला आणि आजीला खूप आवडलं, ऐश्वर्याने आम्हाला दाखवलं. आणि ऐश्वर्या म्हणतो ऐश्वर्या दाखवा मोबाईल. आणि तो काय मोबाईल घेत नाही हातातला, इकडा तिकडा विषय करीत त्याचं लक्ष डायव्हर्ट करतो. आणि आजी म्हणते तुम्ही मध्येच आलात ना म्हणून आम्ही थांबलो भास्करमध्येच. ऐश्वर्या हां म्हणते आणि अवंतिका म्हणते म्हणजे मी मध्ये आले म्हणून तुम्हाला डिस्टर्ब झाले का? सो सॉरी हां, पण तुम्ही कुठलं रील शूट करत होता दाखवा ना. सारंग आणि आजी मानाने इशारे काहीतरी करत असतात आणि हे दोघं जण बरोबर त्यांच्यावर नजर ठेवून बघायलेले असतात की नेमकं काय करायलेत काय बोलायलेत. आणि ऐश्वर्या म्हणते आम्ही अजून सुरूच कुठं केले, अजून सुरूच केलं नाही, आम्ही जस्ट आता प्रॅक्टिस करत होतो तेवढ्यात तुम्ही आलात. शूट करणार तेवढ्यात तुम्ही मध्ये येऊन टपकलात नेहमीप्रमाणे. थांबलं शूटिंग आमचं. आणि एक पार्टिसिपेट तिथे येत असते, ते लांबून ऐश्वर्या पाहते. आणि इकडे विक्रांतच्या गावी जानकी म्हणते बरोबर आहे मालती काकू तुमचं. शर्वरी वंशला आणि विक्रांत भाऊजीला मूल झालं असतं तर त्याचं किती प्रेमानं तुम्ही केलं असतं. जानकी पुढे म्हणते तुम्ही जर मनापासून कार्तिकला तुमचा नातू मानलात ना तर मला नाही वाटत की हे सगळं स्वीकारायला तुम्हाला जड जाईल म्हणून. मालती काकू म्हणतात पण जानकी ह्या गोष्टी फक्त मानून होत नाहीत. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो का नाहीत होत काकू? तुम्ही त्याला थोडा वेळ द्या, त्याच्यासोबत थोडा वेळ स्पेंड करा. अहो एकदा का तुम्हाला त्याचा लळा लागला ना मग सगळं आपोआप होऊन जाईल. जानकी म्हणते काकू एकदा विचार करा, तुमच्या निर्णयाने सगळं सुरळीत होईल. शर्वरी वंश विक्रांत भाऊजीला एक मूल मिळेल, तुम्हाला एक नातू मिळेल, एका मुलाला त्याचे आई वडील मिळतील, त्याचं आयुष्य मार्गी लागेल, तो ऋणी राहील व तुमचा. फक्त एकदा विचार करा प्लीज. आणि काय माहीत काय होतं. मालती काकू इकडे तिकडे पाहतात आणि तनतन तिकडे निघून जातात. चौघजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये ऐश्वर्या म्हणते लिसन माझी एक मैत्रीण आली आहे, मी तिला पटकन जाऊन भेटून येते हां. आणि सारंग म्हणतो हो. पुढे ऐश्वर्या म्हणते तुम्ही कंटिन्यू करा प्रॅक्टिस, आपल्याला शूट करायचे. आणि ती बाहेर निघून जाते. सौमित्रा आणि अवंतिका एकमेकांकडे पाहून त्या दोघांचं निरीक्षण करत असतात. आणि ती बाई ऐश्वर्या म्हणते ऑडिशन इथंच आहे ना? आणि ऐश्वर्या म्हणते हो इथेच आहे. आणि ऐश्वर्या पुढे म्हणते हो इथंच सुरू आहे पण आम्ही आता नाही घेत आहोत. आणि ती बाई म्हणते अहो मी इतक्या लांबून आले, प्लीज माझं घ्या ना.
ऐश्वर्या म्हणते हो हो सॉरी पण काय आहे ना, आता अशी एक सिच्युएशन आली आहे ज्यामुळं आम्हाला आमची ऑडिशन कॅन्सल करावी लागते, आता तुम्ही जा. आणि ती बाई निघून जाते. ऐश्वर्या घरात जाणार तोच समोर अवंतिका येते आणि म्हणते हाय, हीच होती का तुझी मैत्रीण? आणि कधीपासून इतक्या मोठ्या वयाच्या मैत्रिणी व्हायला लागल्या ग तुझ्या? ऐश्वर्या हात जोडते आणि म्हणते ते काय आहे ना, आजीसोबत मी आजकाल देवळात जाते ना, मग तिथंच झाल्या त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. अवंतिका हाताची घडी घालते आणि म्हणते किती फेकतेस ग ऐश्वर्या तू, लाज तर तुला वाटतच नाही हे तर मला माहीतच आहे, पण ह्यावर माझा विश्वास नाही. आता तू सांगणार आहेस का काय गडबड आहे ते? ऐश्वर्याला आता राग येतो आणि म्हणते कसली गडबड ग, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुला नाक का खुपसायचं असतं? एक तर तुमच्यामुळे ना माझ्या सगळ्या मैत्रिणींना बाहेरच्या बाहेर पाठवावं लागलं, आणि मुंबईत राहता ना तुम्ही, मग कशाला आला इथे? आणि त्यावर अवंतिका म्हणते कारण हे घर आमचं सुद्धा आहे ऐश्वर्या, हक्काचं घर आहे आमचं, आणि आम्ही येण्याच्या अगोदर तुम्हाला का कळवायला पाहिजे ग? हां, 1 मिनिट, म्हणजे कसं आहे तुम्हाला ना हे सगळा जो तुमचा प्लॅन चालला आहे ना तो निस्तरायला वेळ मिळेल, हो ना? ऐश्वर्या तिला गोड आणि प्रेमात समजवते आणि म्हणते अगं तसं नाही ग, म्हणजे कसं आहे तुम्ही जर सांगितलं असतं तर मी तुझ्यासाठी मस्त जेवण वगैरे बनवलं असतं. आणि हे ऐकून अवंतिका म्हणते ओ माय गॉड, हे ऐकून तर मला भरूनच आलं ग ऐश्वर्या. म्हणजे तू आम्हाला जेवण बनवणार होतीस? काय बनवणार होतीस गेस करू मी? हां, म्हणजे तो इटालियन पास्ता बनवणार होतीस तू आमच्यासाठी? ही नाटकं आहेत ना ती बंद कर ऐश्वर्या, मी ना तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखून आहे. तेव्हा बनवाबनवी बंद कर आणि सरळ सांग की काय चालू आहे सगळं हे. आणि तू जर बऱ्या बोल्यानं सांगत नसशील तर काय आहे ना ते आम्ही स्वतः शोधून काढू, कळलं? असं म्हणते आणि ती मध्ये जाते. ऐश्वर्या ती गेल्याच्या नंतर दात खाते आणि कटकट कटकट करते आणि मोडून टाकते असा इशारा ती हातवारे करते आणि म्हणते ती बिनपगारी गेली बाहेर आणि येलेल बिहारी घरात. बापरे, आता परत कोणी नाही आलं म्हणजे झालं. सौमित्र सारंगला विचारतो काय मग सध्या काय सुरू आहे पोटापाण्याचं नियोजन? सारंग म्हणतो माझं काही नाही, सध्या घरीच आहे मी. आणि त्यावर सौमित्र म्हणतो कामाचं बघ जरा, हे असले फालतू धंदे करण्यापेक्षा ना नोकरी धंद्याचं बघ. त्यावर सारंग म्हणतो हे तू मला नको सांगू, माझं मी बघून घेईन. तुम्ही गेलात ना पळून मुंबईला, मोठी केस मिळाली म्हणून, आणि तेवढ्यामध्ये अवंतिका येते. मला सुद्धा माझ्या कुवतीप्रमाणे कमी जास्त मिळेल काहीतरी काम. सौमित्र म्हणतो हे बघ सारंग, आणि मध्येच आजी म्हणते मला काय म्हणायचं आहे, तुम्ही त्याला कशाला बोलताय? तुम्ही तुमचं बघा ना, आम्ही तुमच्यामध्ये येतोय का? तुम्ही जेव्हा इथे नसता तेव्हा घराकडे कोण लक्ष देतं? ऐश्वर्या आणि गुंडूच लक्ष देतात ना? त्यावर अवंतिका म्हणते हो हो आजी, तुमची लाडकी ऐश्वर्या कसं आणि काय घर सांभाळते ना हे सगळ्यांना दिसतंय. अवंतिका परत सौमित्राला म्हणते स्वामी ऐक माझं, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आजी म्हणते कसली गडबड? आणि त्यावर अवंतिका म्हणते कसली गडबड, एक तर घरात कोणीच नाही आहे आणि त्यावर तुम्ही इतकी विचित्र वागताय ना, मला खात्री आहे काहीतरी गडबड आहे. अवंतिका सौमित्राला म्हणते आणि सौमी तुला माहिती आहे त्या बाहेरच्या बायका आल्या होत्या त्या काय म्हणत होत्या? आणि त्यात आजी म्हणते नाही मला काय म्हणायचं आहे, तुम्ही घरात कशाला कोर्टा आणताय? सारंग म्हणतो हो ना, आणि आजी म्हणते जे चाललंय ते बरं चाललंय ना? अवंतिका म्हणते स्वामी मला बोलायचं आहे तुझ्याशी, चल. सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या हे खोलीत कशाला गेले असतील दोघंजण? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते त्यांची वकिली चर्चा करायला गेले असतील. पुढे ऐश्वर्या म्हणते शट, आजचा एकच तर दिवस होता माझ्याकडे घरात कोणी नसताना पार्वती शोधण्यासाठी. हे लोक आले आणि मध्येच टपकले, एक प्लॅन माझा सक्सेस होत नाही. आणि वर येऊन अवंतिका जानकीला फोन लावते आणि जानकी म्हणते बोला धाकटे जाऊबाई, आज कसं काय माझी आठवण आली? अवंतिका म्हणते वहिनी कुठं आहात तुम्ही? आणि त्यावर जानकी म्हणते अगं अवंतिका आम्ही तर शिरवरीच्या गावाला आलोय, काय सुंदर गाव आहे यांचं, मस्त थंडगार हवा आहे, छान सगळीकडे हिरवळ आहे. तू बोल ना, तू फोन केला होतास. आणि त्यावर अवंतिका म्हणते अरे यार वहिनी, आम्ही दोघंजण तुम्हाला भेटायला घरी आलो होतो. आणि त्यावर जानकी म्हणते काय? जानकी म्हणते काय तुम्ही मुळशीला आला होतात? अगं मग एखादा फोन नाही का करायचा, आपण कोऑर्डिनेट करून सगळे इथेच आलो असतो. आणि सौमित्र म्हणतो काय वहिनी तुम्ही न सांगता गेलात आम्हाला. आणि त्यावर जानकी म्हणते घ्या, खरंच तुम्ही दोघं ना धन्यवाद आहात. आणि जानकी म्हणते हे खरं तर मी तुम्हाला म्हटलं पाहिजे की तुम्ही आम्हाला न सांगता आलात, काय हे कळवलं असतं तर. आणि त्यावर सौमित्र म्हणतो ठीक आहे वहिनी, एवढं काही नाही, माझं पुण्याला एक काम होतं म्हणून आलो होतो, आणि म्हणलं चला एक लॉंग ड्राईव्हवर जाऊ म्हणून आलो होतो, तुम्हा सगळ्यांना सरप्राईज देऊया. बघतोय तर काय आम्हीच सरप्राईज झालो इकडे येऊन. जानकी तिथेच पायऱ्यावर बसलेली असते आणि म्हणते हो, आता घरी कोणीच नाही म्हटल्यावर सरप्राईज तर भेटेल तुम्हाला. सौमित्र म्हणतो घरात जे काही लोक आहेत ना त्यांचे जे काही उद्योग चाललेत ना ते बघून सरप्राईज झालो आम्ही.
जानकी म्हणते म्हणजे, आणि त्यावर सौमित्र म्हणतो काय नाही, आम्ही अचानक आलो ना, त्यामुळं सारंग, ऐश्वर्या आणि अजयची पळापळ झाली. इकडे त्यांचा तमाशा बघायला मिळाला. हे ऐकून जानकी ताडकन उभी राहते आणि म्हणते अवंतिका, असं कोड्यात बोलू नका, काय झालं ते मला नीट सांगा. अवंतिका म्हणते वहिनी वहिनी थांबा, मी तुम्हाला नीट सांगते. काय ना, आम्ही अचानक आलो ना त्यामुळे, आणि ती लोक कुठला तरी प्रोफेशनल कॅमेरा घेऊन रील्स करत होते असं ते म्हणतायत. आम्हाला त्याच्यावर भरोसा नाही आहे. आता तुम्हीच सांगा वहिनी, ऐश्वर्या, सारंग आणि आजी कधीपासून रील्स करायला लागले हो. आणि त्यावर जानकी म्हणते रील्स. आणि जानकी म्हणते अगं बाई, घाबरवलंच तुम्हाला. बरं मला सांग, तुम्ही दोघेजण थांबणार आहात ना. सौमित्र म्हणतो नाही वहिनी, तसंही तुम्ही नाही येत, आम्ही थांबून काय करू, आम्ही निघणार आहोत आता. आणि त्यावर जानकी म्हणते काय सौमित्र भाऊजी, तुम्ही असं नका ना करू, पाहुण्यासारखं काय येत आहे आणि जात आहे. तुम्ही थांबा, आम्ही सकाळीच पोचतोय मुळशीत. सौमित्र म्हणतो अगं वहिनी, थोडं काम आहे, पुढच्या वेळी नक्की येतो, कोणाला तरी कळतो आणि येतो. जानकी म्हणते बरं ठीक आहे, मी आत्ता ऐकते तुमचं, पण परत ऐकणार नाही आहे. आणि जानकी विचारते सौमित्र भाऊजी, गुलाब दादा आहेत का हो तिथे? मग अशी त्यांचा फोन लावत होते पण लागत नव्हता. आणि त्यावर सौमित्र म्हणतो नाही, गुलाब नाही आहे, गुलाब पुण्याला गेला रोपं आणायला, असंच सारंग म्हणत होता. सारंगने पाठवले ना त्याला. आणि जानकी म्हणते रोपं आणायला पुण्याला. आणि जानकी म्हणते बरं ठीक आहे, हरकत नाही. आणि हे स्पीकरवरच फोन टाकून बोलायलेले असतात. आणि जानकी त्यांना काहीतरी सांगते, ते आपल्याला ऐकायला येत नाही, फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक असतं. आणि बाहेरून भिंतीला कान असतात ऐश्वर्याचे. आणि ऐश्वर्या स्वतःचीच म्हणते ओ गॉड, म्हणजे ह्या वकिलांनी चोंबडेपणा करून जानकीला कळवलं तर. आणि मागून आजी म्हणते काय कळवलं. आणि ऐश्वर्या अचानक मागे दोघांना पाहून घाबरते आणि म्हणते तुम्ही इथे, जा तिकडे, जा लवकर. सारंग विचारतो काय झालं काय झालं. आणि ऐश्वर्या म्हणते ओरडा, अजून मोठ्यानं ओरडा, म्हणजे त्या लोकांना ऐकायला जाईल. आजी म्हणते काय कळलं मला पण सांग. आणि ऐश्वर्या म्हणते सांगते सांगते. आणि ती सारंगला म्हणते तुम्ही आधी बाहेर जा, आणि ज्या बायका ऑडिशनला येताल ना त्यांना एक एक करून, आणि सारंग म्हणतो आत पाठवतो. आणि ऐश्वर्या म्हणते नाही. आणि सारंग खाली जातो. आजी म्हणते मी पण जाऊ. आणि ऐश्वर्या म्हणते हो तुम्ही पण जा. सौमित्र म्हणतो बरं ठीक आहे वहिनी, आम्ही निघतो. आणि विचारतो शर्वरी कशी आहे. आणि जानकी म्हणते शर्वरी वंश एकदम आनंदात आहेत. बोलणार आहात का तुम्ही, देऊ का फोन. त्या त्यांच्या सासूबाईशी बोलतायत, देऊ का फोन. आणि त्यावर सौमित्र म्हणतो नको नको राहू दे, मी बोलतो तिला नंतर फोन लावून. जानकी दोघांना थँक्यू म्हणते आणि म्हणते मी घरी आल्यावर बघते त्यांचं काय सुरू आहे ते, तुमच्यामुळं मला कळालं त्यांचं काय कारस्थान चालू आहे ते. एवढं बोलून ते फोन ठेवतात. सौमित्र अवंतिका डायरेक्ट खाली हॉलमध्ये दाखवलेले आहेत. आणि ते म्हणतात सारंग सारंग. आणि बाहेरून सारंग येतो. आणि सौमित्र विचारतो काय रे, बाहेर काय करतोयस. आणि तो हसून टाळून देतो आणि म्हणतो बरं ठीक आहे, आम्ही आता निघतोय, काळजी घ्या घराची आणि स्वतःची पण. सारंग म्हणतो दादा वहिनी, तुम्ही आत्ताच आलात आणि आत्ताच चाललात, असं कसं. सौमित्र म्हणतो हो आम्ही चाललोय, पण तुमचं हे जे काही चाललंय ना ते थांबवा आता. सौमित्र म्हणतो मी जानकी वहिनीशी बोललोय आताच. आणि सारंग म्हणतो काय. आणि सौमित्र म्हणतो हेच, घरी कोणी नसताना तुझं, आजीचं आणि ऐश्वर्याचं जे काही चाललंय ते. सारंग म्हणतो काय चालू आहे. आणि सौमित्र म्हणतो ते रील्स. आणि सारंग म्हणतो हां 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 हां. सौमित्र म्हणतो रील्स खेळणं बंद करा आता, आणि जरा घराकडे लक्ष द्या. सारंग म्हणतो देतो ना, लक्ष देतो, तुम्ही गेलात म्हणजे मी लक्ष देतो. आणि सौमित्र अवंतिकाला म्हणतो चलावी. आणि तेवढ्यात बाहेरून एक शूटचा पार्टिसिपेट येतो, म्हणजे पार्वतीच्या नाटकचं. आणि ती म्हणते ऑडिशन इथेच सुरू आहे का. मग सगळे त्या बाई पाहतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. आणि ती बाई म्हणते अफो सांगा ना, इथंच ऑडिशन चालू आहे का. तिथून मग सौमित्र उठतो, तिथून त्या बाईकडे जातो आणि म्हणतो कसलं ऑडिशन. आणि ऐश्वर्या चलत येते आणि म्हणते अहो काहीतरीच काय, हे आमचं घर आहे, आम्ही राहतात तिथं, आणि ऑडिशन इथं कसं होईल, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. आणि ऐश्वर्या म्हणते इथं शूटिंगचा सेट नाही आहे, जा तुम्ही. आणि ऑडिशन देणारी बाई म्हणते अहो असं कसं, मला पत्ता इथलाच दिला होता. आणि ऐश्वर्या म्हणते नाही हो, चुकीचा पत्ता आहे, हे घर आहे आमचं, आम्ही राहता इथं. आणि मागून सारंग म्हणतो अहो काहीतरी काय, हे घर आहे आमचं, आणि घराचा आणि शूटिंगचा संबंध काय. आणि ती बाई म्हणते अगं मग काय, मी स्वतःहून ह्या पत्त्यावर आले. आणि ती बाई मोबाईल काढून दाखवते पत्ता आणि म्हणते हे बघा ना, हेच आहे आशीर्वाद बंगला, साईबाबाच्या मंदिराच्या समोर. आणि मग ती बाई म्हणते हे पत्ता आणि हा घर बरोबर आहे का, चुकीचा आहे. आणि मग त्यावर सौमित्र म्हणतो
पत्ता तर हेच आहे, पत्ता तर आशीर्वाद बंगल्याचा इथलाच आहे आणि बंगला तर हाच आहे. आणि ऐश्वर्या म्हणते, अहो तुम्ही पण विसरलात का सारंग, आपल्या घराचं पण नाव आशीर्वाद बंगलाच आहे आणि आपल्या बाजूला पण आशीर्वाद स्टुडिओ आहे. अशीच गफलत झाली. ऐश्वर्या त्या बाईला म्हणते, आशीर्वाद बंगला नाही हो, आशीर्वाद फिल्म स्टुडिओ इथेच बाजूला आहे. तुम्ही इथून असं सरळ गेलात ना लेफ्टला. आणि मग म्हणते, जाऊ द्या तुम्ही रस्ता चुकाल. आणि घरातल्यांना म्हणते, मी जाऊन दाखवते ह्यांना रस्ता. जे हात जोडून देवाचा धावा घेते आणि ऐश्वर्या म्हणते चला, असं म्हणून ऐश्वर्या त्या बाईला घराच्या घेऊन जाते. आणि इकडे शरूच्या गावाला जानकी गंगाधर काकांना म्हणते, अहो गंगाधर काका, काय हरकत आहे, तुम्ही लहानपणापासून कार्तिकचा सांभाळ केलाय. त्याला वडिलांची गरज आहे, एका कुटुंबाची गरज आहे, आईची सुद्धा गरज आहे. आणि भाऊ खून शरू त्याच्याकडे पाहत असते. काय आहे ना, एकटी आई सगळ्यांना माया देऊ शकते, पण आई विना ते घर सगळं रिकामं. जानकी म्हणते, विचार करा, कार्तिकला एक चांगलं कुटुंब मिळेल, त्याच्या हक्काचे आई वडील असतील त्याच्याजवळ, जे त्याला प्रोत्साहन देतील, बळ देतील, उडायला पंख देतील, परतायला घर देतील. हे त्याच्या चांगल्यासाठी आहे, असं नाही का तुम्हाला वाटत? जानकी तिची स्टोरी सांगते आणि म्हणते, मी लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढले आणि अनाथ आश्रमातल्या मुलांना असं वाटतं की प्रत्येकाला त्यांचे आई वडील असायला हवे. ते स्वप्न माझं तेव्हा पूर्ण नाही झालं, पण आता कार्तिकचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्याला त्याचे आई वडील मिळतील. जानकी म्हणते, पण तुम्ही योग्य तो निर्णय घेतल्यावर. आणि ते काका उठतात आणि म्हणतात, नाही, हे शक्य नाही, त्याला मी इथून पाठवू शकत नाही. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, हे 3 नमुने हॉलमध्ये बसलेले असतात आणि लाईट जाते. सारंग म्हणतो, अरे लाईट गेली. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हां ठीक आहे, लाईटच गेली आहे ना, अंधार तर पडलाय, भूकंप आणि वादळ तर नाही आले ना. आणि तेवढ्यामध्ये दरवाजा उघडतो आणि एक बाई दरवाजावर असते, कोण असते काय माहिती, आणि म्हणते, आणि मला वाटतंय प्रेक्षको, हे पार्वती आहे, का म्हणून किती म्हणते, ऋषिकेश माझ्या बाळा, मी आले तुझ्यासाठी. नानासाहेब ओळखलं का मला, मी तुमची पार्वती. आणि तिला पाहून हे तिघंजणं घाबरलेले असतात. मैत्रिणी हो, असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण की आम्ही जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर तक बाय बाय, टेक केअर.